नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून इतर कोणी आमदार मिळाला पाहिजे. इतर कोणी आमदार मिळाल्यावर माझ्या कारकिर्दीसोबत तुलना करा. बारामतीत बोलताना अजित पवार यांनी वक्तव्य केलंय. एवढी विकास कामं करूनही बारामतीकरांनी वेगळा निर्णय दिला. बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दादांनी वक्तव्य केलंय. मला पण कधी कधी विचार येतो की एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झालीत, मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची चांगली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं. आता आपल्याला पण, मी आता 65 वर्षाचा झालो, आपण पण तसंच समाधानी. आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तानाजीराव एक मिनिट. एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी.